केंद्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार नाशिकचे ज्येष्ठ नेते संजय मोहन भालेराव यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। या नियुक्तीची घोषणा पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा नाशिक संपर्क प्रमुख काकासाहेब खंबाळकर यांनी केली आहे। त्यांनी सांगितले की संजय मोहन भालेराव हे पक्षाचे एकनिष्ठ, सक्रिय आणि तळागाळातील कार्यकर्ते असून अनेक वर्षांपासून त्यांनी पक्षवाढीसाठी सातत्याने काम केले आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यात पक्ष संघटना अधिक मजबूत होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। या नियुक्तीप्रसंगी समाजभूषण काकासाहेब खंबाळकर, महासचिव गौतमभाऊ सोनवणे, उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव, डी.एम. चव्हाण, विश्वनाथ काळे, अनिलभाई गांगुर्डे, शिलाताई गांगुर्डे तसेच नाशिक जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी टाळ्यांच्या कडकडाटात संजय मोहन भालेराव यांचे अभिनंदन करत त्यांचे उत्साहपूर्ण स्वागत केले। यावेळी नव्या जबाबदारीबद्दल त्यांना शुभेच्छा देत पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केलाय। नियुक्तीनंतर संजय मोहन भालेराव यांनी पक्ष नेतृत्वाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले। पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविणे, संघटन अधिक सक्षम करणे आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देणे हीच आपली प्राथमिकता असेल असे त्यांनी सांगितले। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक। अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक झाली आणि नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रभारी म्हणून माझे या ठिकाणी काकासाहेब खंबाळकर यांनी घोषणा केली। मी या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की गेले 40-45 वर्ष या चळवळीमध्ये मी घालवली, परंतु सातत्याने संजय भालेराव हा एक होतकरू, चांगला कार्यकर्ता, सर्व कार्यकर्त्यांना सांभाळून घेणारा, जिल्ह्यामध्ये चांगली प्रतिमा असलेला कार्यकर्ता, परंतु काही जे असंतुष्ट लोक आहे सातत्याने माझ्या राजकीय असेल, सामाजिक असेल चळवळीमध्ये अडथळा निर्माण करून संजय भालेरावला सातत्याने डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करत होते। परंतु मी अत्यंत पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ता आहे। मला अद्यापपर्यंत कुठलंही व्यसन नाही, कुठला शोक नाही। चळवळीसाठी झोकून घेणं हाच माझा ध्यास आहे। अनेक कार्यकर्ते बघितले मी की रिपब्लिकन पक्षाच्या नावावरती आपल्या स्वतःची पोळी भाजून स्वतःचं नाव कसं होईल यासाठी सातत्याने प्रयत्न करता। परंतु गेल्या 15 मे रोजी आठवले साहेब या नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते आणि त्यांनी मला एक संकेत दिला। या ठिकाणी आमचे किशोरदादा होते, आदरणीय काकासाहेब खंबाळकरजी होते आणि त्यांच्या समवेत मी देखील गाडीमध्ये होतो आणि साहेबांनी त्याच वेळेला आदेश दिला होता की संजय भालेराव यांना नाशिक जिल्ह्याचं प्रभारी म्हणून आपण या ठिकाणी घोषित करावं। परंतु 3-4 बैठका झाल्या, 3-4 बैठका आपण अत्यंत प्रेमाने, म्हणजे कुणाला वाटत असेल की आपण एखाद्याला बाजूला ठेवून, बाजूला सारून, म्हणजे पक्ष असेल किंवा मी असेल, अजिबात माझा प्रयत्न नाही। परंतु कुठेतरी मलाही वाटतं की माझे जे अडथळे माझ्या बाबतीतच का असं घडतं, म्हणजे जो कार्यकर्ता प्रामाणिक काम करतो त्यासाठी सगळी 84 टीम जर एकत्र येत असेल तर मला देखील मग तसंच उत्तर द्यावं लागतं। परंतु मी माझ्या बळाचा, माझ्या बुद्धीचा वापर मी ह्या माझ्या कार्यकर्त्यांसाठी कधीच करणार नाही। माझा पक्ष कसा वाढेल, बाबासाहेबांचे विचार कसे वाढतील, या चळवळीला चांगले दिवस कधी येतील यासाठी मी सातत्याने प्रयत्न करेन। आणि काकासाहेब, मी आपल्याला या ठिकाणी आश्वासित करतो, जर मी ह्या कामामध्ये जर कुठे कमी पडलो, माझ्या कामात जर तुम्हाला कधी कुसूर वाटला तर माझं प्रभारी पद देखील आपण या ठिकाणी काढून टाकावं असं मी तुम्हाला जाहीर करतो। मी काही पदासाठी जिवंत राहणारा माणूस नाही। अनेकांनी फक्त पदं लावून घेतलेली आहे आणि स्वतःचा टेंबा मिरवता, काम शून्य आहे, असे अनेक लोक आहेत। त्यांनी फक्त एकत्र यायचं, ही जी नाशिकची किंवा मुंबईची मंडळी ज्या वेळेला येतील आणि असं भासवायचं की या जिल्ह्याचा सगळा कारभार आमच्या खांद्यावर आहे असं दर्शवण्याचा सातत्याने प्रयत्न करता।
परंतु मग अत्यंत प्रामाणिक कार्यकर्ता आहे काका. या ठिकाणी ही जी काही घटना घडली, हा आमचा एक म्हणजे एक रोष होता की आमच्या बाबतीत का घडतं असं. ज्यावेळेला आता ही प्रमोदजी बागुल वगैरे ही मंडळी ही वर्षानुवर्षे आमचे संजय गायकवाड असतील, दादा असतील, ही अनेक माणसं आहे ना, ही सगळी चळवळीतली माणसं आहे. अनेकांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि मग आमच्याच वेळेला का अशी बिल्डिंग लावली जाते, का आमच्या विरोधात षडयंत्र रचले जातात. आता आम्हाला काही कळत नाही का कोण कोणाला फोन करतं, कोण कोणाला काय करतं, आमच्या बाबतीत काय विष पेरलं जातं. हे रोज आम्हाला ज्या कार्यकर्त्यांना फोन करतात त्यांचा लगेच फीडबॅक मला त्याच वेळेला येतो. कोण फोन करतं का काय आम्हाला सगळं कळतं. परंतु आम्ही संयम ठेवतो. आम्हाला वाटतं नको वादविवाद व्हायला, परंतु आम्ही काय हातामध्ये बांगड्या भरलेल्या नाही. मी पण स्वतः M.Com MPed आहे आणि हा नाशिक जिल्ह्याचा श्री राहिलेला आहे. माझ्या रक्ताचा जोपर्यंत थेंबा थेंब आहे तोपर्यंत मी समाजासाठी लढेल. या ठिकाणी विकासजी भोळे आहेत, आमच्या भोळेताई आहे, ही सगळी माणसं आमच्यासाठी खूप काम करणारी आहेत. आणि मी पुनश्च एकदा आपल्याला या ठिकाणी आश्वासित करतो, जर मी ह्या कामामध्ये आपण दिलेल्या जबाबदारीमध्ये, आठवले साहेबांनी दिलेली जबाबदारी, आपण असाल, गौतमजी असाल, काका असेल, यांनी जी श्रीकांतजी असेल, ही जर जबाबदारी पेलण्यामध्ये जर मी कुठे कमी पडलो तर निश्चितपणानं आपण मला देखील या पदावरून पदमुक्त करावं असंच या ठिकाणी मी आश्वासन करतो. व आपण जी संधी दिलेली आहे मी सगळ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी चांगलं काम करेल एवढाच आशावाद व्यक्त करतो. आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्ह्यातील सर्व नेत्यांना बोलवून गौतम भाऊ सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक या ठिकाणी संपन्न झाली. आणि संपन्न झाल्यानंतर आठवले साहेबांनी जे आदेश दिलेत त्या आदेशाला अनुसरूनच गौतम भाऊ सोनवणे बोलत होते. पण आपल्या लोकांनी थोडीशी गडबड केली. अशी गडबड नाही करायची. त्याचं कारण असं आहे की मी पाठीमागे वसंत पवार असताना अशीच गडबड झाली होती. तेव्हा संजय तिथे होता, इगतपुरीला बैठक अशी झाली होती. आणि बैठक झाल्यानंतर त्या बैठकीमध्ये एकमेकांना मग तो किशोर घाटे स्टेजवर आला, माझ्या टेबलावर उभा राहिला, मला बोलला काका हे करा. अरे म्हटलं शांत राहा, हे नाशिकची मंडळी गडबड केल्याशिवाय राहणार नाही, त्याला थोडीशी गडबड करू द्या आणि नंतर हॉस्पिटलला मी जाईल म्हटलं. अशा पण त्यांना ते सांगितलं होतं. त्याच्यानंतर तो किशोर खाली उतरला आणि बाजूला झाला. आजही थोडंसं आपण तसंच दाखवलं. प्रात्यक्षिक पहिल्यांदा केलं, नंतरही केलं. असं नाही करायचं. गौतम भाऊ जे महासचिव आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या, ते फार महत्त्वाचे घटक आहे आणि त्यांना जे बोलायचं होतं तेच बोलत होते. पण आपल्या लोकांना ते कळायच्या पलीकडे गेलं. त्यांना असं वाटलं की गौतम भाऊ सोनवणे नाव जाहीर करतात की नाही. अरे शेवटी नाव जाहीर करायचं असतं ना ते. तेव्हा ती लिस्ट त्यांनी दाखवली. त्या लिस्टला अनुसरून ह्या सगळ्या लोकांच्या संमतीने ते नाव जाहीर होत होतं. अशा त्यांच्या भाऊंच्या त्या प्रतिक्रिया होत्या. आणि भाऊनी सांगितल्याप्रमाणे थोडंसं लोकांना असं झालं का डिक्लेअर करत नाही. मग मला बोलले काका तुम्ही करा, तुम्ही. अरे पण ते अध्यक्ष आहेत ना, अध्यक्षांना तो अधिकार दिल्यानंतर मी मध्ये बोलणं सोयीचं नसतं. आणि म्हणून आता मी अध्यक्षांनी माझ्या जबाबदारी दिली त्या पद्धतीने मी संजय भाऊ भालेराव यांचं हे अतिशय वर्ष त्यांची जुनी हे आहेत, त्यांना आपण संधी दिलेली आहे, प्रभारी म्हणून दिलेली आहे. आणि प्रभारी म्हणून संधी दिल्यानंतर त्यांनी पूर्ण जिल्ह्यामध्ये काय फिरायचं आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये बोर्ड लागले पाहिजेत, बोर्ड लावून घ्यायचे आहेत. त्या ठिकाणी आपले आनंद ठोंबरे जे आहेत ना ते सुद्धा आहे. ते बोर्ड लावण्यासाठी त्यांचा आपला उपयोग होणार आहे. त्यांचं नाव यांनी सुचवलं होतं, संजय भाऊंनी सुचवलं होतं आणि त्याबद्दल ते आम्ही केलेलं आहे. त्याच्यानंतर आमच्या जान्हवी ज्या आहेत फाजगे, ह्याही महाराष्ट्र लेवलला काम करणारे आहेत. त्यांनाही जबाबदारीने सोबत घेऊन त्यांनाही काहीतरी जबाबदारी द्या आणि ते काम करतील. अशा पद्धतीचं वातावरण आज या ठिकाणी आपण निर्माण केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने चळवळ जी आहे अशीच संघर्षमय राहिली पाहिजे. आणि हा संघर्ष जो आहे आपले जे संघर्ष आपसात करण्यापेक्षा आता दुसऱ्याशी संघर्ष करायचा आहे. डॉक्टर बाबासाहेब जसे बोलले होते सुशिक्षित व्हा, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपण शिकलोय पण अर्धवट आणि संघर्ष चालला आपसात आणि दुसऱ्याशी करायचं आहे आपल्याला. त्या पद्धतीने आपण काम करूया. आणि इथल्या ज्या उणिवा आहेत, काय उणिवा आहेत की आपल्यावर जो काही अन्याय इथं झालेला आहे नाशिक जिल्ह्यामध्ये, पोलीस यंत्रणा त्या पद्धतीने काम करत होती ते आम्हाला आवडत नव्हतं, आठवले साहेबांना आवडत नव्हतं. परंतु जे काय घडले ते घडले. आता त्यांनी काय केलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टीमधून मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून आठवले साहेबांनी संजय भालेराव यांना प्रभारी या पद्धतीने त्यांची नेमणूक त्यांनी केलेली आहे. आणि हे संजय भालेरावलाही सांगितलं होतं, हे मलाही सांगितलं होतं, हे गौतम भाऊलाही सांगितलं होतं आणि महाराष्ट्रात श्रीकांत भालेराव यांनासुद्धा माहीत होतं. फक्त थोडंसं थांबायचं असतं, एवढी घाई नाही करायची. गरम घालायचं तोंड जळतं, गरम खायची गरज नाही. जे व्हायचं ते होणारच होतं, ठरलेलं होतं. फक्त शांततेने घ्या आणि याच्यापुढे चांगले काम करा आणि कामाला लागा. त्यांना मी शुभेच्छा देतो आणि जोमाने त्यांनी कामकाज करावं अशी त्यांना मी या पद्धतीने सूचना करतो. अभिनंदन.